वाह! आहाहाहा! म्हणजे सुख आहे हे आणि हे सुख आपल्या सांगलीमध्ये चिंतामणराव कॉलेजच्या समोरच्या बाजूला या गोष्टी मिळतात. साईराम कॉफीवाला यांना सांगलीमध्ये चहासाठी बरीचशी जणं म्हणजे म्हणतात ना, वेळेला चहा पाहिजे वगैरे अशी बरीचशी मंडळी होती. पण त्यांच्या सुद्धा सवयी बदलल्या. आता फक्त सांगलीमध्ये एकच चर्चा असते किंवा एकच कुठं आहे साईराममध्ये. आणि याच साईरामचा मालक साईराम कुलकर्णी आज माझ्याबरोबर आहे. नमस्कार नमस्ते. साईराम. आणि खरंच रे हे वेड आहे रे. म्हणजे साईराम खरं सांगतो तुला, आधी चहा वगैरे घेत होतो मी. पण ज्यावेळी तुझी कॉफी टेस्ट केली ही आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर वेळ मिळाला की फक्त साईराममध्ये यावं आणि तिथं कॉफी पीत बसावं हे सगळं होतंय. सो कशी आयडिया आली आणि केव्हापासून ही सुरुवात केलीस तू? 2024 ला साईराम कॉफी हा ब्रँड मी चालू केला. हां. त्याच्या अगोदरची छोटीशी म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे माझं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. अच्छा. हा प्रवास 2009 पासून चालू आहे. बर 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 बर. हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं. अच्छा. त्याच्यानंतर 4 स्टार 5 स्टारला जॉब केला. बर. खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करत करत आज एक सांगलीमध्ये साईराम कॉफीवाला या नावानं ब्रँड मी चालू केलेला आहे. अगदी अगदी. आणि तू ब्रँड अशा पद्धतीने चालू केलंस ना की आज कुठंही जा साईरामच्या कॉफीची टेस्ट ही विसरली जात नाही. आणि मग भले कितीही काही असू देत, पाऊस असू देत, ऊन असू देत कडक, पण ते साईरामकडे या आणि तिथे कॉफी प्या हा विषय होतो. मग सांगलीत सुरुवात तू केलीस त्यावेळी मग पहिल्यांदा काय अशा पद्धतीनं कसं काय वाटलं की हे असं काहीतरी चालू करावं? 2010 साली मी गुरु कृपा नावानं मेस चालू केली होती. अच्छा. बर. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर मी गुरु कृपा नावानं 100 फुटी रोडला अपार्टमेंट मध्ये आमच्याच फ्लॅटमध्ये मी मेस चालू केली होती. ओके. पण एक म्हणतात ना, मी असं काहीतरी चांगलं शिकून आलोय आणि आपण लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं. मग अशा खूप काही गोष्टी म्हणजे मेसच्या मुलांसाठी मी अशा गोष्टी द्यायला चालू केल्या होत्या की आज खिचडी, पापड, लोणचं, आज कधी तर आळूची वडी, कढी, आज मंगळवार आहे तर आज कुठला तर वेगळा मेनू, आज बुधवार आहे, आज काय तर म्हणजे त्या लोकांसाठी काहीतरी वेगळं असं मी स्टार्टअप तो एक चालू केला होता. आणि मी पहिला पण सांगेन आणि आताच्या ह्या वाटचालीपर्यंत पण सांगेन की बाबांची माझी जी साथ आहे ती ह्यामध्ये खूप मोलाची आहे. अगदी. म्हणजे त्यांनी जो तेव्हापासनं म्हणजे माझी बॅकग्राऊंड बाबा बँकेमध्ये, आई MSCB मध्ये, हॉटेलशी काहीही संबंध ह्याच्याशी काही काय संबंधच नाही म्हणजे काहीच नाही. मग रिलेटिव्ह म्हणायला चालू झाले, अरे कुठेतरी बँकेत नोकरीला लावा, कुठेतरी काय तर नोकरी कर, टिपिकल. पण माझी जिद्द आणि त्याच्या मागे माझ्या बाबांची एक साथ बरोबर की तुला काय करायचं आहे तर बाबा मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, मला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तुला जे काय वाटते, तू जे काय करू शकतोस ते तुला त्यात कॉन्फिडन्स आहे ना, तर तू ते कर. तर मी असं करून पहिल्यांदा मेस चालू केली. मेस चालू केली. बाबांनी 50,000 रुपये मला दिले, हे घे आणि तू चालू कर. मग मी ते छोटे टेबल, ताट, वाट्या, चमचे, हे साधी आपली घरगुती शेगडी, त्याच्यावर मी असं चालू केलं. साधा एक क्लिपॉनचा बोर्ड, त्याच्यावर गुरुकृपा नावानं आणि छोटासा मेनू आणि तो मी सेट केला. एक पॉझिटिव्ह होतं की हा आपण करायचंय, होणार हे 100% हे करू शकतोय. मग सुरुवात केली. पहिल्यांदा प्रतिसाद खूप चांगला मिळाला, लोकांना आवडायला लागलं. पण सडनली 1 महिना 2 महिन्यात असं झालं की काही स्टुडंट्स येणार, मी काही रेट ठरवले होते ते त्यांना पण
जास्त वाटले किंवा माझं पण मी एक क्वालिटी देत होतो. बरोबर. मी पण असा काही मेनू ठरवलेला की हा एवढ्याला ताट हे असंच आहे. बरोबर. पण ते काहीच अनुभव नव्हता, कारण मी पहिल्यांदाच उडी मारली होती. त्यामुळे मागची बॅकग्राऊंड, जागा कशी निवडावी, काय करावं ह्याचा काहीच गंधच नव्हता मला. बरोबर. मग ते साधारण मी 3 महिन्यात मेस बंद केली. अच्छा. उरली सुरली भांडी घराच्या गच्चीमध्ये नेऊन ठेवली. बर. परत जॉबला गेलो. परत जॉब चालू झाला. पण डोक्यात होतं की एक दिवस काय तर करायचंय, आपण स्वतःच करायचंय. बरोबर. इथं थांबायचं नाही आहे. ठीक आहे, पहिला माझा चान्स होता. बरोबर. त्याच्यात मी माझी हार मानली नाही आणि मी ते करत मी आपलं पुढे गेलो. परत जॉब केला. परत 4 गोष्टी बाहेरच्या बघितल्या. कुठं काय, कोण काय करते, कसं करते. असं करून 2013ला मी परत सांगलीत आलो. अच्छा. परत सांगलीत आलो, 4 गोष्टी शिकून आलो होतो. स्टेट बँकेच्या शेजारी विश्रामबागला आपल्या गणपती मंदिराच्या इथं मी बेसमेंटला वंदन नावानं हॉटेल चालू केलं पुन्हा. बर. व्हेज वरनं डायरेक्ट नॉनव्हेज वर आलो. बर. ठीक आहे, मी त्यावेळेला व्हेज चालू केलं. असं वाटलं की काय तर मेस किंवा तेव्हा अशी क्रेज होती की फक्त मेस चालू आहे, सगळीकडे मेस चालू आहे. मग मी ठीक आहे, आता आपण 2013ला काय तर नवीन आणूया. त्यावेळेला नॉनव्हेज थाळी अशी कुठे मिळत नव्हती. बरोबर. बघा, म्हणजे मी परत नवीन काय तर आणलं. नवीन. बरोबर. म्हणजे नॉनव्हेज थाळी फॅमिलीसाठी. मग त्याच्यात मटका बिर्याणी, दम काढला की कोलचा फ्लेवर. ते पण लोकांना आवडायला चालू झालं. म्हणजे महिन्याभरात पहिल्या महिन्यात असला रिस्पॉन्स मिळाला की म्हणजे माझं मला समजत नव्हतं की काय करायचं, कसं करायचं. मग मी बाहेरनं पोळ्या मी विकत आणायला लागलो, कारण मला स्टाफ मिळेना झाला. बायका लेडीज ज्या पोळ्या बनवतात ना त्या मिळणार, कारण काहीच माहित नव्हतं. तो पण एक्सपिरियन्स नव्हता. स्टाफ कसा हायर करायचा, कुठनं लेडीज आणायची, भांडी घासासाठी काय करायला पाहिजे, कशी सिस्टीम लावायला पाहिजे, ह्याचा काहीही गंध नाही. सेम परत मला बाबांनी की ती जी जागा होती, एक रेडी सेटअप आहे, फ्रीज आहे, शेगड्या आहेत, टेबल खुर्च्या आहेत, फक्त आणायला लागणार आहे ते म्हणजे परत भांडी. बरोबर. परत तो प्रवास, तो एक नॉनव्हेजचा चालू झाला. म्हणजे ते अशी केलं होतं ना की ते पण एक लोकांना वेगळंच दिलं होतं. बरोबर. पण पुन्हा परत तिथंच की माझा परत एक्सपिरियन्स कमी पडला. तो कुठला पडला की पुन्हा जागा कशी निवडायची. जो मी पहिली चूक केलेली, मी परत तीच चूक दुसऱ्या वेळेला केली. पण त्यावेळेला असं काही कळत नव्हतं. त्यावेळेला त्या वेगळ्या एक उत्साहात असं होतो ना की बाबा परत काय तर नवीन आणायचं आहे. बरोबर. पण ते नवीन आणण्यासाठी काय केलं पाहिजे, कस्टमर कसं अट्रॅक्ट केलं पाहिजे, जागा कशी निवडली पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्याचा पुन्हा मला काही अभ्यास नव्हता. बरोबर. मग हे करत एक गोष्ट मला सुद्धा नव्हते की त्या काळामध्ये तू जो आता सांगतो 2013 नंतर बऱ्याचशा मेस पण चालू झाल्या होत्या आणि पोळी भाजी केंद्र हा एक सगळ्यात विषय चालू झाली होती, वेगळा चालू झाला. चपाती, पोळी, भाकरी वगैरे अशी मिळते आणि त्यानंतर भाज्या एक 2-4 प्रकारच्या असतात. एकदम बरोबर. आणि त्यामुळं मेस मध्ये जाण्यापेक्षा मुलं हा प्रेफर जास्त करू लागले की घरी पटकन पोळ्या 2 आणायच्या, भाजी आणायची, एखादा भात प्लेट आणायची आणि झालं, घरी आपलं होऊन जातं. बरोबर. त्यामुळे मग तो पण एक इफेक्ट मला असं जाणवतं. इफेक्ट म्हणजे तो काय झाला, नोटबंदी आली, त्याच्यात मी बरोबर अडकलो. मी चालू करायला आणि नोटबंदी व्हायला, म्हणजे ते माझं असं बसत होतं की काय तर बाबा नवीन मी आणलंय, लोकांना ते आवडायला लागले. तोपर्यंत झाली नोटबंदी. नोटबंदीमध्ये मी जरा अडकलो. मग लोक 500च्या नोटा काढायला घाबरायला लागले, 100-100चा विषय व्हायला लागला. थोडस ती साईड मध्ये मी अडकलो. पण लोकांना टेस्ट आवडत होती. पण लोकांचे असे काही होते की नाही की ह्याच्याकडे खाली उतरून कोण जाणार, परत वरती यायचं, एखादी फॅमिली वयस्कर कोणतरी येणार असेल तर किंवा काय तर खाली उतरून जायचं कधी. म्हणजे हा एक जो एक्सपिरियन्स मला इझी पाहिजे रे, इझी. म्हणजे गाडीत स्टँड लावलं की डायरेक्ट घेतलं पाहिजे आणि लगेच मी निघालो पाहिजे. पुन्हा सेम रिपीट
परत मग ते सेम डाऊन करावं लागलं. परत सगळी भांडी घेतली, परत घरी नेऊन गच्चीत ठेवली. 5 वर्ष त्या भांडीकडं म्हणजे गिराईक येत होती. मी ती 1 लाखाची घेतली होती. मला लोक लिटरली 15,000ला 20,000ला म्हणजे लिटरली सगळे बेनमेरी ताट वाट्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मी छोट्या छोट्या वाट्या म्हणजे तांबडा रस्सा पांढरा रस्सा हे ते म्हणजे ती सिस्टीम प्रॉपर मी केली होती. आणि त्यावेळेला मी सकाळी नाश्त्याला खिमा पाव ही कन्सेप्ट पण मी जाणली होती. बरोबर म्हणजे जराशी चालली म्हणजे मार्केटिंग कसं करायला पाहिजे, लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीचा मला काय अभ्यासच नव्हता. म्हणजे मी जायचो आणि माझं एक कसं होतं काम एक काम काम झालं की घर म्हणजे बाहेर 4 ठिकाणी काय चाललंय, काय केलं पाहिजे, कुठं जाऊन भेटलं पाहिजे, कुणाला भेटलं पाहिजे, कुणाशी कसं बोललं पाहिजे, ह्याचा मला काहीच म्हणजे अभ्यासच नव्हता. म्हणजे काहीतरी सांगलीकरांना एक वेगळं काय तर आणायचं, काय तर आणायचं, नवीन आणायचं. हा म्हणजे असं येत होती ना लोक जी ते अरे मटक्यातली बिर्याणी काय तर ह्यानं वेगळंच आणलंय. इव्हन मी तुला सांगतो व्हेज थाळी पण मी केली होती. 100 रुपयाला व्हेज थाळी केली होती. तर मी त्या व्हेज थाळीमध्ये 2 भाज्या, दह्याची वाटी, अशा मडक्यामध्ये ताक किंवा सोलकडी, खोबरं, कच्चे शेंगदाणे, गुळ आणि पातीचा कांदा असा पाती सकट, पापड, ही जी मी थाळी जी सेट केली होती ना म्हणजे माझं बाकीचं सगळं व्यवस्थित सेट होतं. पण त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी ज्या म्हणतात ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत ते म्हणजे जागा निवडणं, कसं ह्याचं मार्केटिंग करायचं किंवा आणि कुठल्या ज्या 4-5 गोष्टी होत्या ना त्यातली माझी एकच परफेक्ट होती ती म्हणजे टेस्ट. बरोबर. पण नुसतीच टेस्ट असून उपयोग नसतो. त्याच्याबरोबर माझं पण प्रेझेंटेशन कसं चाललंय पुढं, स्टाफ कसा आहे, बोलतोय का नाही किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे त्यावेळेला मला तो काहीच नव्हता. आणि मला असं वाटतं तुझं एकंदरीत बोलण्यातून एक असं जाणवतंय की काहीतरी नवीन द्यायचं, काहीतरी क्वालिटी चांगली द्यायची. बरोबर. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा तुला त्यामध्ये इंटरेस्ट होता की लोकांना छान किती मी खायला घालतोय, लोकांना काहीतरी वेगळं काहीतरी देतो याच्याकडे. पण मग याच्यामध्ये एक गोष्ट एक राहिली की मार्केटिंग, बरोबर, जागा निवडणं असेल किंवा त्यातले जे म्हणजे मेस म्हणून जे अनुभव लागतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात त्या कुठंतरी मग त्या कमी पडत होत्या त्याच्यामुळे. ह्या एवढ्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे की जेव्हा मी बिर्याणी ही सगळी जण देत होती पण मडक्यातनं कोण देत होतं का दम लावून हे कुणालाच माहित नव्हतं. माझा आणि बाबांचा एक किस्सा सांगतो. मी बाबांनी नुकती नवीन मोपेड घेतली होती. मी आणि बाबा गावात काहीतरी एका कामानिमित्त गेलो होतो. मग आपल्या गावातल्या गणपती मंदिराच्या पाठीमागं ते कुंभारांचं सगळं डेरे आणि हे ते असतात ना, मग आम्ही तिथनं चाललो होतो. मला ते दिसलं की ती अशी मातीची सगळी भांडी आहेत, त्यातनं आपण काय देऊ शकतोय का. तर मी बाबांना नुकतं बाबांच्यात आणि आपल्यात एक जनरेशन गॅप असा आहे की हे नको, हे कशाला करतोय, ते नको, ते कशाला करतोय. म्हणजे त्यांना त्यांच्या मनात काय नव्हतं की असं हे. मग मी ती म्हणलं बाबा ह्याच्यात आपण बिर्याणी दिली तर. मग मी त्याला किंमत विचारली त्या माणसाला की किती रुपये, तर तो म्हणला 12 रुपये. बाबा 12 रुपये, 12 म्हणल्यानंतर त्याने असं केलं की कुठं तर म्हणजे मी काय तर हे सगळं दुकानाचं विकत घ्यायला लागलोय का काय. आणि त्याच्यावरनं आमची एवढी जोरात भांडणं झाली. मी लिटरली त्या गाडीचं पुढचं स्पीडोमीटरचं हे असते ना त्याचं बुक्की मारून फोडलं होतं. तर त्याने ते 5-6 ती जी भांडी आहेत मी काय तर लोकांना वेगळं द्यायचं आणि नको ते कशाला तुला पाहिजे आहे ह्याच्यातनंच दे. पण ते जेव्हा त्यांना रिअलाइज झालं आणि मी ज्या वेळेला ते प्रेझेंट मध्ये आणलं तर लोकांचा प्रतिसाद बघून बाबा स्वतःहून म्हणले की ते आणलास ते बरं झालं. मी म्हटलं मग चेष्टा हे जर अगोदर केलं असतं तर ते फुटलं नसतं म्हणजे स्पीडोमीटर. म्हणजे एक किस्से बाबांच्या आणि माझी एवढी भांडणं असतात पण तेवढंच त्यांचं प्रेम पण तसं आहे की हा तुला असं म्हणलंय मला की तू ते बंद कर किंवा हे करू नकोस कर. पण त्यांचा म्हणायचा उद्देश होता की स्टेप हळूहळू घे. अगदी बरोबर. साईराम बरोबर गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात येते, एक मांजर असं माहितीये ना, ते मांजर कितीही वरून पाडलं त्याला तरी ते 4 पायावरती परत उभं राहतं. प्रचंड संकट राव. म्हणजे मेस बंद झाली, त्यानंतर परत नॉनव्हेजचा विषय झाला, तो परत बंद झाला आणि या सगळ्या गोष्टी करून परत तू उभारतोयस.
नवीन काहीतरी देण्यासाठी, नवीन गोष्टी सांगलीकरांना टेस्ट देण्यासाठी परत तू उभारतोस. मग या सगळ्या गोष्टी झाल्या, परत नॉनव्हेजचा विषय, हॉटेल ते बंद झालं, त्याची परत भांडी परत परत गच्चीवरती दुसऱ्यांदा गच्चीत गेली. मग काय रे साईराम, परत मग काय, कुठनं एनर्जी आली आणि काय चालू केलं? पुन्हा सेम परत रिपीट. पुन्हा परत जॉबला. आता एकतर बाबांनी पैसे दिले होते, काढून तर द्यायला पाहिजेत, ते एक टेन्शन. बरोबर. की आपण भले घरातले गेलेत, बरोबर, पण एक मागं टेन्शन असते की मी एवढं ह्याला करून दिलं, आणि एवढं ह्याला करून देण्यापेक्षा बाबा आई बाबांचं काही नाही, बाहेरची जी माणसं असतात ना, ती जी डिवचाल चालू करतात की नाही, वा, ते जे म्हणजे आपला विचार पण येत नाहीत. बरोबर. की अहो काय मेस काढली, बंद केली, काय मग काय परत मग हॉटेल काढलं, मग ओपनिंगला आम्ही पण आलो होतो, मग हॉटेल पण 3 महिन्यात परत बंद केला. मग आता ह्याला परत कुठेतरी किराणा मालाचं दुकान काढून द्या, परत कुठेतरी जॉबला लावा. उंगली करणारी लोक अजिबात थांबत नाहीत राव. पुन्हा ते चालू झालं, आणि खास करून रिलेटिव्ह मधली, ओळखीतली. मग जेव्हा सकाळी आई बाबा फिरायला जायचे, ते तुम्हीच काढलं होतं ना हॉटेल, का बंद केला, म्हणून ते दिवसाला चालू. बरं ठीक आहे म्हटलं, आपण आई बाबांचा स्वभाव वेगळा. मग मी पुन्हा ते सगळ्या गोष्टी विसरून मी त्या डोक्यात कुठल्या घेतलं नाही. पण तेव्हापासनं ते आजपर्यंत डोक्यात एकच होतं, ही लाईन तर काही मी सोडणार नाही. बरोबर. काय वाटेल ते होऊ दे, करेक्ट करेक्ट, किती पण अडचणी येऊ दे, बरोबर, काही होऊ दे. परत मी 3-4 वर्ष मधली परत मी जॉब केला, आणि आता ठरवलं की आता आपण एक ब्रँड आणि कुठला तर आपण चालू करूया नावाचा. आणि मी परत सांगली स्टँड वरती साईराम चहा नावानं चहाचा ब्रँड बरोबर चालू केला. करेक्ट करेक्ट करेक्ट, 2019. बरोबर. सेम असंच सगळ्या गोष्टी. पण ह्या वेळेला मी ना आईकडनं पैसे घेतले ना बाबांच्याकडनं, कर्ज काढलं. म्हणलं आता कर्ज जे काय करायचं ते कर्ज काढून करायचं. आता आई वडिलांचे पैसे वाया घालवायचे नाही. काय होईल ते त्रास आपण सहन करायचा, काय पण होऊ दे. मग परत बाबा माझ्या मदतीला परत उभे आहेत. कर्जाचं सगळं प्रकरण वगैरे, हे ते सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे, मला काही त्यातला गंध नव्हता. मला सगळी सिस्टीम लावून प्रॉपर व्यवस्थित सगळं करून पुन्हा स्टँड वरती साईराम चहावाला मी दुकान चालू केलं. येस, बरोबर. फुल जोरात चालू झालं. अगदी अगदी मला आठवतं, आणि मी सुद्धा बऱ्याच वेळा आलोय चहा प्यायला तिकडे. पहाटे 3 वाजता मी तिथे जायचो. ऊन वारा पाऊस काय वाटेल ते असू दे. आता हे कर्ज काढलेलं आहे 12 लाख रुपये, ते मला कसंही करून फेडायचं आहे, हे एकच टार्गेट होतं. आणि आलेल्या माणसांना ते व्यवस्थित छान क्वालिटी द्यायची, क्वालिटी ह्याच्यावरच फोकस. बरोबर बरोबर. मला त्यातनं किती मिळतंय, काय मिळतंय, हे पूर्ण बाजूला. पहिल्यांदा कर्ज नील करणे, आणि व्यवस्थित कस्टमरशी बोलून चालून राहणे, आणि जे काय असेल ते बरोबर करणे. एकटाच मी सुरुवातीला, बरोबर, कोणी हाताखाली नाही, मुलगा नाही, काय नाही. पहाटे 3 वाजता उठायचं, 4 वाजता जायचो. ह्याच्या मागचं कारण म्हणजे सगळ्या ट्रॅव्हल्स तिथे यायच्या, म्हणून मी जायचो. त्या ट्रॅव्हल्स मधला एक तरी माणूस आपल्याकडे येईल, बरोबर, हे डोक्यात ठेवून मी 4:30ला, आणि तुझ्या दुकानाच्या समोरच्याच बाजूला थांबायच्या सगळ्या ट्रॅव्हल्स. अगदी म्हणजे काय काय 4:30ची पुण्याची यायची, बरोबर, कोंडुसकर यायची, बरोबर. मग नंतर मुंबईच्या सगळ्या बरोबर चालू व्हायच्या. एवढी मेहनत केली की ते टायमिंग कधी चुकवलं नाही आजपर्यंत. 4:15 4:30ला चहा पहिला मिळाला पाहिजे लोकांना, हे टार्गेट ठेवलं होतं. मग काय वाटेल ते होऊ दे. पावसाळ्याला तेच टायमिंग, उन्हाळा असला तेच टायमिंग, थंडी असली तरी तेच टायमिंग. गाडी काढायची, सकाळी तिथे जाऊन आपल्याला करायचंच आहे, बरोबर, एवढं डोक्यात. बाकी एक वेळ जेवलो नाही तरी चालेल, पण पहिला जाऊन दुकान उघडायचंय मला. मग लोक जी प्रतिसाद चांगला मिळाला, हळूहळू हळूहळू लोक म्हणायला पण लागली, बारीक व्हायला, बारीक दिसायला लागलाय. कारण फोकस त्याच्यावरच होतं. करेक्ट. बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे नव्हतं, बरोबर. बाकीच्या गोष्टी सगळ्या लांबच ठेवल्या होत्या. करेक्ट. पहिल्यांदा हे करून
आज जे आई बाबांना लोक मागे जी नावं ठेवायला लागलेत ते मी डोक्यात ठेवलेलं की कुठं ना कुठं तरी जाऊन मी एक दिवस असा करणार की त्या आई बाबांना लोक कोण बोलले नाही पाहिजेत. बरोबर. कारण ह्याच्या अगोदर अशा गोष्टी म्हणजे शाळेत असताना अहो काय मुलगा तुमचा नापास होते असा विषय राहायला लागले धच की मागच्या बेंचवर बसायचं नुसता दंगा बाकीचं काहीच नाही. उद्या 10वी झाली किंवा शाळेतनं बाहेर पडला किंवा हा 10वी काय व्हायचं काय होणार. हा म्हणजे लिटरली सांगतो 10वीत मला 45% पडले होते. म्हणजे मी अगदी असं काटावर कसं तर इकडे तिकडे बघून बघून पास झालो. म्हणजे मला याच्या 10वीत 45% म्हणल्या मला सेम पिंच द्याविषयी वाटते. मी पण तेवढाच तिथपर्यंतच होतो 45-50. म्हणजे एवढा अभ्यास कधी नित्यनियमाने केला नाही. बसलोय बाबा एकाग्रतेनं अभ्यास केलाय असं कधीच झालं नाही. क्रिकेटमध्येच लक्ष, खेळात लक्ष, बाकीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्येच लक्ष. बरोबर. व्हिडिओ गेम खेळायला त्यावेळेला ते जरा व्हिडिओ गेमचं बरोबर वेळ म्हणजे असं गोष्टी करत 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 तिथपर्यंत कसं तर करून गेलो होतो. हळूहळू देवाची एक साथ होती की चला ह्याला काय का होईना पुढे थोडं थोडं. बरोबर. आणि ज्यावेळी आपण कष्टाने या सगळ्या गोष्टी करतो ना रे कुठे ना कुठेतरी तो साथ देत असतो 100%. म्हणजे देव त्याच्यानंतर बाबा आई बाबा हे दोनच माणसं आतापर्यंत माझ्या आयुष्यातली जे ज्यांनी सपोर्ट केला तो पाहिजे. अगदी बरोबर. आणि ते करत करत चहाचा जो विषय म्हणजे खूप चांगला चालायला लागला. खूप चांगला चालायला लागलं. प्रतिसाद चांगला मिळाला. आता कुठंतरी स्टेबल होतोय असं म्हणून तोपर्यंत 2019ला सांगलीत पूर आला. मी मगाशीच खरं तर तुला म्हणणार होतो की 2019 म्हणायला लागला पुराचा काही विषय होता आणि स्टँड वरती. आणि 2019ला असा पूर आला की 7-8 फूट जास्त म्हणजे दुकानाची हाईट 12 फूट होती. आत 7 फूट पाणी होतं. परत तेच म्हणजे माझ्या ह्याच्यातनं नशिबातनं हे भांडी आणि ह्या गच्चीत जाणं हे मला काय समजत. अरे बापरे राव काय. कॅमेऱ्याच्या वायरी खराब, फर्निचर छोटस काउंटर केलं होतं कॅश काउंटर ते आठवतात सगळं कडेचं फर्निचर केलं होतं ते सगळं फुगून सगळं बाहेर आलं होतं. पण हार मानली नाही. काय वाटेल ते होऊ दे म्हणलं. आता इथनं हलायचं नाही ना. ही भांडी आता घरी न्यायची नाही. इथंच ठेवायची आणि ह्याच्यावरच धंदा करायचा आणि हेच करायचंय हे मी डोक्यात ठेवलेलं. मागे एक गोष्ट होती की आता ह्या वेळेला कर्ज काढले बाबांनी पैसे दिलेले नाहीत. परत घरात गेली किंवा काय गेलं तर परत सगळं विचारणार लोकांच्या नजर आणि सगळ्या गोष्टी केलाय ते केलाय. त्यामुळं ठाण ठेवलं की आता करायचंय ना तर सोडायचं नाही. आता हे म्हणजे जिद्दले एवढं पेटून उठलो होतो की आता करायचंच आहे आपल्याला. 2019 नंतर मला असं वाटतं लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यात पण अडकलो की 2020-19चा पूर झाला. त्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर करत करत बरोबर आता परत चालू ठेवलं होतं. 2020ला माझ्या मते परत कोरोनाचं सुरुवात झाली दरम्यान 21ला परत पूर आला. त्याच दुकानात 4 फूट पाणी. परत तीच कंडिशन. बरोबर. पण पुन्हा हार मानली नाही. सोडायचंच नाही. आता करायचंच आहे. याला काय वाटेल ते किती पण अडचणी येऊ देत. बरोबर. मग हे असं करत 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 काही गोष्टींमध्ये अशा गेलो ना की पुढच्या लोकांचा काही काही गोष्टी ऐकायला आलो, प्रतिसाद घ्यायला आलो की असं वाटायला की आता लोक चहाला कंटाळलेली दिसतात. करेक्ट. की आता थोडस काय तर आपल्याला. आणि त्यामुळे ते पेव फुटल्यासारखं झालं होतं रे. प्रत्येक चौकात जसे पूर्वी पानपट्ट्या असायचे तशा चहाची दुकानं वेगवेगळे ब्रँड मग पुण्या मुंबईचे असू देत किंवा इतर कुठले असू देत. अगदी नाशिक नागपूरचे सुद्धा ब्रँड सांगलीमध्ये यायला लागले होते. आणि गल्लोगल्ली म्हणतात ना तसं रस्त्यावरती 5-10 मिनिटाच्या अंतरावरती वेगळे चहाचे ब्रँड. त्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये पण आपण बरोबर टिकून राहिला होतं. बरोबर. कारण तू क्वालिटी आणि या सगळ्या गोष्टी देत होतस. 2 रुपये कमी मिळू देत. बरोबर. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. बरोबर. आज जो माणूस माझ्याकडे येतोय तो जेव्हा तो पहिला स्टेप घेतोय ना हा म्हणूनच करेक्ट आहे. ते समाधान सुरुवातीला जे झालं होतं ना ते जे समाधान ना तो आनंद आहे वेगळा. कॉफीचा फ्लेवर आल्यानंतर जग विसरून जाणं आणि फक्त ते
ती कॉफीची टेस्ट आणि गप्पा हाच विषय. मग कॉफीचं कसं डोक्यात आलं की चहा वगैरे? त्यात साईराम चहामध्ये आपण तिथेच बसलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, थोडस स्लॅक जात होतं आणि दुपारी साधारण 12 ते 4 मध्ये एकदम शांत असायचं. कारण चहा प्यायला लोक बाहेर पडायचे नाही, मठ्ठा पी किंवा आणि काहीतरी पी असं लोक करत. बरोबर. मग मी त्याच दुकानात बसलो होतो, काउंटरवरती बसलो होतो. म्हणलं काहीतरी आपल्याला साईराम आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी युनिक आणूया की लोकांना ते आवडलं पण पाहिजे आणि अशी कन्सेप्ट आणायची की आजपर्यंत ती कुणी केली पण नाही, काहीतरी बरोबर. मग त्याचा अभ्यास चालू झाला. त्याचा अभ्यास कुठनं चालू झाला? आता मी मागची 10 वर्ष पोळले होतो पूर्ण. बरोबर. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून. पहिल्यांदा जागा कशी निवडायची, पहिला शोध चालू केला मी जागा. अच्छा. म्हणजे ज्या चुका तू आधी केल्या होत्या आधीच्या बिझनेसला, बरोबर, त्याच्या पूर्ण विरुद्ध ज्या चुका आहेत त्या आधी कव्हर करायचा प्रयत्न केला. आता करायच्या नाहीत. आता मला त्या करायच्या नाहीत. भले त्या जागेला कुठेतरी भाडं जास्त असू दे किंवा काय पण असू दे, पण आता ती चूक करायची नाही आपल्याला. कारण ह्याच्या अगोदर त्या गोष्टी म्हणतात की नाही, देव देतोय ना, जेव्हा पुढे जायचं असते तेव्हा माग तो एवढा त्रास देतोय की तो पुढे जाऊन तुम्हाला झाला नाही पाहिजे. अगदी करेक्ट. त्यासाठी ही सगळी जी गोष्टी तो करून लावतो कष्ट किंवा त्या सगळ्या गोष्टी, तर तो मला एक्सपिरियन्स तिथं आला. मी सुरुवात केली. दररोज दुकानी संध्याकाळी 8:30-9 मी दुकान बंद केलं ना, गाडी काढायचो. विश्रामबाग माझं टार्गेट होतं, विश्रामबाग एरियामध्ये मला जागा पाहिजे. मी जागा बघायला चालू केली. दुकानगाडे विश्रामबाग एरियामध्ये अजिबात मिळत नव्हती, म्हणजे जागा मिळतच नव्हती. दररोज मी त्या रोडनं जाणार, कुठे मिळते काय. आणि माझं एक चुकत होतं, माझ्या बाबांचा स्वभाव होता तो कसा, डायरेक्ट जायचे आणि बोलायचे. एखाद्या माणसाची ज्याची जागा आहे किंवा काय, मी तिथं घाबरायचो. म्हणजे कुठं का घाबरायचो, मी ह्याला कसं विचारू, मग तो काय म्हणेल, मग तो काय तर म्हणला तर मग ते आपल्याला सहन होईल का किंवा काय. यासाठी मग बाबाने एक एक गोष्टी माझ्यावर बाबा पण बघायला चालू झाल्या. आम्ही जागा बघायला चालू केल्या. जागा मिळायला तयार नाही. मग ह्या गोष्टी चालूच होत्या. मग डोक्यात कन्सेप्ट आणली की आता आपण तिथंच बसून साईराम चहामध्ये की आता फिल्टर कॉफी ही कन्सेप्ट आपण आणायची. त्याच्या मागचा अभ्यास जो केला ना, की उकळलेल्या गोष्टी आपल्याला कस्टमरला आता इथनं पुढं ग्राहकाला द्यायच्या नाहीत. कारण उकळलेल्या गोष्टींमुळे ऍसिडिटी होणे, काही त्रास होणे, साखरेचं प्रमाण हल्ली जास्त करत नाहीत. साखर कुठं कमी, म्हणजे जिमच्या लोकांना बघ की कोणी साखर खात नाही किंवा पूर्ण कमी. मग ह्या गोष्टींवरनं आपल्याला काय केलं पाहिजे, तर मी आलो फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी ही अशी गोष्ट आहे की प्रॉपर फिल्टर होऊन आलेली गोष्ट आहे. ती आपण कुठलीही गोष्ट त्याच्यात उकळत नाही. किंवा कॉफी ही जी लोक पितात ना, ती कडूच पिली पाहिजे. ती गोड नसली नाही पाहिजे. गोड चहा आहेच, शेवटी कॅफेन आहे. कॅफेन हे तुम्हाला कडूच लागलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते तुमच्या रक्तात जाते त्यावेळेला ती जी किक बसते ती बसणं महत्वाचं. अगदी बरोबर. त्याच्यामुळे काहीतरी लोकांनी केलंय, म्हणजे त्याच्यामागे काहीतरी सायंटिफिक कारण आहे. म्हणजे काही लोकांना अजून माहित नाही की कॉफी म्हणजे काय असते. लोक उकळलेली साखर म्हणजे आम्हाला हेच आवडतंय, ठीक आहे. म्हणजे काही लोकांना तो बरोबर शकते. त्याचं ओरिजिन ज्या पद्धतीनं ती कॉफी घेतली पाहिजे किंवा त्याचा जो अरोमा आहे, त्याचा ज्या सगळे फ्लेवर्स जे टेस्ट करणार असतं, तर ते मग तू त्याचा अभ्यास केलास प्रॉपर की पूर्ण अभ्यास, त्याचा पाठीमाग काय आहे, कॉफी कुठल्या प्रकारची आणली पाहिजे, कशी आणली पाहिजे, ती किती दिवस ठेवली पाहिजे, त्याच्या बीन्स कुठनं मागवल्या पाहिजेत, ती रोस्ट प्रॉपर बीन्स झालेले आहेत का, त्याचा ब्लेंड बनवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून. म्हणजे आता काही लोकांना माहितच नाही. म्हणजे काय करतात लोक की कॉफी आणून ठेवतात, उन्हाळा आला की कॉफीला मॉइश्चर जास्त पकडत नाही. थंडी पावसाळ्यात झाला की मॉइश्चर अशी चिकट व्हायला लागते. त्यावेळेला कॉफीचं टेस्ट खूप वेगळी पूर्ण बदलते. मग त्यासाठी काय करायला लागते, पाणी किती उकळायला लागते, कुठल्या प्रमाणात उकळायला लागते, मग त्यानुसार ब्लेंड बनवावा लागतो. मग तो किती ताजा बनवला पाहिजे. मी समजा आज तुला
कॉफी बनवून दिली, तू जर ती 6 महिने ठेवलास तर त्याचं पूर्ण अर्क निघून जातं, म्हणजे काय राहणारच नाही, लोकांना माहित नाही. बरोबर बरोबर बरोबर. जेवढी तू फ्रेश बनवून देशील, जेवढी ते आपण फ्रेश बनवू किंवा करू, त्याची जी मजा आहे ना ती मजाच वेगळी आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास चालू केला कशा पद्धतीनं, म्हणजे साईराम चहा मध्ये मी ट्रायल घ्यायला चालू केली. उकळल्यानंतर काय होते, डीप करून फिल्टर होऊन झाल्यानंतर काय होते, त्या तेवढ्याच मापाच्या कपाला किती प्रमाणात घातलं पाहिजे, किती दूध घातलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी अगदी अलगद थोडीशी साखर, चवीला आपण कसं मीठ घालतोय तसं अलगद साखर, बरोबर, एक लोकांना कळायसाठी. ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास चालू केला. आणि हाच अभ्यास चालू करत असताना मी जसं मगाशी म्हणलो की आता आपल्याला त्याच्यासाठी हे तर आपण ठरवलंयच, बरोबर, प्रोडक्ट तर आपला ठरलेला आहे, काय करायचं ठरलेलं आहे, कसा द्यायचा हे ठरलंय, पण त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे ती जागा. मग त्याच्यासाठी जी जागा मी शोधत होतो ना ती मला मिळेनाच. मग ह्याच्यावर बाबांनी मला एक पर्याय सांगितला. त्यांचा बोलायचा विषय म्हणजे त्यांच्या मनात वेगळं होतं, पण ते मी एक सत्यात उतरताना वेगळ्या पद्धतीने उतरलं. ते म्हणले गाडी कर की. अच्छा, एखादी गाडी कर, गाळा मिळत नाही ना, रस्त्याच्या कडेला एखादी गाडी उभा कर आणि तू चालू कर. बाबा म्हटलं हॉटेल मॅनेजमेंट झाले माझं, त्याचं गाडी बिडी असलं काही करत नसतो, करायचं एक स्टँडर्ड करायचं असं पाहिजे, काम करून आले माझी गाडी, म्हणजे माझ्या डोक्यात एकदम असं पटकन बसलं गाडी, बरोबर, गाडी वगैरे काय नाही. मी परत जागा चालू केली शोधायला, मला मिळेना. म्हणजे ते म्हणतात की नाही की देव फिरवून 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 मला जे बाबांनी म्हणलं होतं तिथेच कुठेतरी त्याच्यावर आणून मला तिथे ठेवलं. मग मी जरा त्याच्यावर प्रयोग करायला चालू केले. गाडी म्हणजे मग आपण असं करूया की फॉरेन कंट्रीमध्ये फूड ट्रक असतात, फूड ट्रक, बरोबर, अशी आपण काहीतरी एक कन्सेप्ट आणूया. मग मी त्याचा अभ्यास चालू केला. बरोबर, गाडी कुठली पाहिजे, कशी पाहिजे, मग ती कुणाकडनं बांधून घेतली पाहिजे, मग काय डिझाईन, मग त्याचं कलर कॉम्बिनेशन काय असेल. बरोबर, आपला आता हिंदू म्हणून मी तो एक केशरी, एक असू दे म्हणून मी एक केशरी आपला कलर दिसताना एक छान कलर. ओके, मग मी त्याच्यावर सगळा अभ्यास चालू केला. मग गाडीचं डिझाईन मी स्वतः बसून तिथं, अगदी काही मला चित्रकला भारी येत नाही, पण कशी पाहिजे, काय पाहिजे, लोगो कुठं पाहिजे, नाव कुठं पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, हे सगळं मी स्वतः डिझाईन केलं. वा, त्याच्यात म्हणजे कोणी घेतलं नाही. वा, मग आतमध्ये गॅस रेंज कुठं पाहिजे, बरोबर, दूध किती वेळ उकळायसाठी कुठलं शेगडी कशी आणायला पाहिजे, त्याचे जे खालचे जे जेट वगैरे असतात तो कशा पद्धतीने लावला पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मी जेव्हा गाडी आणली तेव्हा त्याच्यामध्ये आतमध्ये म्हणजे फिल्टर कॉफी आणि फिल्टर कोल्ड कॉफी असे दोन प्रकार मी आणले. हो, बरोबर. कोल्ड कॉफी ठेवायचं तर आतमध्ये आईस पाहिजे, बरोबर, फ्रीज तर बरोबर उपयोग नाही, बरोबर, लाईट कुठनं देणार किंवा काय देणार, हा विषय, बरोबर. मग मी आईस बॉक्स एक हात केला. अच्छा, म्हणजे मी बाहेरनं बर्फ आणून त्याच्यात ठेवायला, अच्छा, यासाठी म्हणजे अशा गोष्टींचा पूर्ण तो अभ्यास केला प्रॉपर. बरोबर. मग मी ती गाडी एकाला बांधायला दिली. ओके, मग ह्या ज्या गोष्टी एक एक म्हणजे तो जो अभ्यास होता, मग ती गाडी तिकडे बांधायला दिसतो, पण माझं इकडे कॉफीचं टेस्टिंग, कॉफीचा अभ्यास हा जो चालू होता. बरोबर, साधारण मला त्याच्यात 2-2.5 महिने गेले. तोपर्यंत मला अजून वेळ मिळाला, कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, मग पॅकिंग कसं केलं पाहिजे, मग ते फिल्टर मध्ये घालताना कसं केलं पाहिजे, मग ते फिल्टर आणायचे कुठून. अच्छा, बरोबर, हे सगळं हे झालं. हे काय पडणार आहे माहितीये, फिल्टर कशा पद्धतीने आणायला पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचा अभ्यास चालू झाला. मग फिल्टर आणले, त्याच्यामध्ये फिल्टर टाकून ते टेस्टिंग चालू झालं. अच्छा, ह्या सगळ्या गोष्टींचा असा त्या साईराम चहा मध्ये माझा 2023 मध्ये पूर्ण एक त्याच्या मागचा अभ्यास झाला. ओके, प्रॉपर तू सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलास. एकतर टेस्ट काय पाहिजे कॉफीची हा विषय झाला, त्याचबरोबर तुझी त्याच वेळी गाडी तयार होणं हा सगळा विषय चालला होता. आणि मी विश्रामबाग मध्ये जागा तुला त्या शोधत होतास. मग ती जागा सापडली आणि मग तू सुरू झालास. खरं अर्थानं सुरू झालास असं म्हणायला काय हरकत नाही. काय होती स्टोरी मग त्या वेळची? गाडी लावायला पण एक जागा पाहिजे, बरोबर,
तो पण स्पॉट चांगला पाहिजे. करेक्ट. तो स्पॉट मी शोधला आणि तो माझा एक मित्रच निघाला की त्याच्या घराच्या पुढे मी ती गाडी सुरुवात केली. लावू दे का म्हणून मी त्याला विचारलं. तर त्याने एका ह्याच्यात मला म्हटलं की हा ठीक आहे लाव म्हणून, काय हरकत नाही. बरोबर. मग मी ती गाडी तिथं लावली. कोणतीही पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, कारण रस्त्यावर गाडी. बरोबर. हे मॅनेज कसं करायचं. मग गाडीमध्ये मी 200 लिटरची टाकी बसवलेली पाण्याची. मग ते पितळ्याचे कप तर स्वच्छ धुवा लागतात. बरोबर. त्यासाठी मला काय तर करायचं होतं म्हणून मी गाडीतच पाण्याची टाकी बसवली. आणि तो तिथून एक तो प्रवास चालू झाला. बरोबर. पहिलाच दिवस नवीन काय तर सांगली झालं होतं. लोक जात आहे तर नुसतं माझ्या गाडीकडेच बघत होते. पण मी असं डोक्यात ठेवलं नव्हतं की ठीक आहे काय तर बघत तरच चाललेत लोक. बरोबर. काय तर युनिक आहे बाबा, काय तर वेगळं आहे. काय तर केशरी कलरची गाडी आली आहे, त्याच्यावर त्यानं फेसचा लोगो केलाय, साईरामचा एक लोगो केलाय. काय तर असं एक इंटरेस्टिंग लोकांना वाटायला लागलं. मग जाता जाता लोक थांबून बघून विचारत चालली की बाबा हे काय आहे काय आहे. मग मी म्हणलं की असं कॉफीचं केलंय, साईराम कॉफीवाला या नावानं. मग कुठली कॉफी आहे तर फिल्टर कॉफी आहे. ह्या फिल्टर कॉफी ह्या नावाला महत्व होतं. बरोबर. रेग्युलर कॉफी ही सगळीकडेच मिळत होती. बरोबर. पण फिल्टर कॉफी हा जो प्रकार आहे तो त्या लोकांना काहीतरी नवीन युनिक वाटला. अरे काहीतरी चालू केलंय, गाडी पण नवीन केली आहे, काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी शेप वेगळा दिलाय, प्रोडक्ट पण नवीन आहे. बरोबर. फिल्टर कॉफी आणि कोल्ड फिल्टर कॉफी असे मी 2च प्रकार सुरुवातीला चालू केले होते. बरोबर. खरं. पहिल्या दिवशी लिटरली 25 कप माझी कॉफी गेली होती. बर. पण मी असं ठीक आहे बाबा आज 25 तर गेल्यात म्हणजे मला एक तो आनंद झाला होता की काहीतरी किमान चालू तरी माझं झालंय बाबा. दुसऱ्या दिवशी जास्त आनंद का झाला, जी पहिल्या दिवशी येऊन गेलेली माणसं होती ती रिपीट माझ्याकडे परत आली. मग माझ्या लक्षात आलं की मी जे द्यायला लागलोय ते काहीतरी चांगलं द्यायला लागलोय. बरोबर. माणूस रिपीट येतोय. बरोबर. म्हणजे मी काहीतरी चांगलं द्यायला लागलोय. हळूहळू लोकांनी प्रतिसाद एवढा द्यायला चालू झाला सांगलीकरांचा की मी नंतर माझ्या मिसेसला बोलवून घेतलं की आता मला ह्या सगळ्या गोष्टी हँडल होत नाही आहेत. बरोबर. कोल्ड कॉफी पण मीच बनवतोय, फिल्टर पण मीच बनवतोय, कप धुवायला तरी तुला आता यायला पाहिजे. पण तिथं तिची जी एक साथ होती की मी कप धुणार नाही किंवा असं काय नाही. बरोबर. कप धुवायला ठीक आहे, लगेच ती आली, कप धुवायला चालू झाले, त्या गोष्टी एक चालू झाल्या. संध्याकाळी जेव्हा मी त्या गाडीचे लाईट्स वगैरे चालू केले तो जो एक वेगळा माहोल तयार झाला ते लोकांना अजून अट्रॅक्ट व्हायला लागलं. रस्त्यावरून जाताना अरे हे काय झगमगाट जरा काय तर वेगळं, LED स्ट्रीप वेगळ्या, लाईट फेसचा वेगळ्या, लोगोचा तो लाईट, हे जे लोकांना अजून आलं. लोकांनी फोटो काढायला चालू केले, रील्स बनवायला चालू केल्या. हळूहळू त्या बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे जो म्हणतात ना सांगलीकरांचा पण तो जो एक प्रतिसाद आणि ती जी एक साथ होती ना ती मला चांगली मिळाली. अगदी खरं. आणि एक गोष्ट तुझा तो एक म्हणतो ना ब्रँड, ते कलर कॉम्बिनेशन, कॉफीची टेस्ट हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण कॉफी जसं तू मगाशीच म्हणाला कॉफी कुठेही मिळते, पण फिल्टर कॉफीचा एक तो अरोमा, तो एक जो एक ब्लेंड तयार केला होता तो खरंच खूप अप्रतिम आजपर्यंत. एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटते की ती टेस्ट तशीच राहणं. म्हणजे आज मी कॉफी पिली आहे, मी 2 दिवसांना आलोय, परत तीच टेस्ट मला मिळते, परत 4 दिवसांना मला परत तीच टेस्ट मिळते. हे जे आहे ना हे खरंच खूप चांगलं आहे तुझ्याकडे. म्हणजे आज पहिल्या कॉफीची टेस्ट सुद्धा मला आठवते, म्हणजे ज्यावेळी तुझं मध्ये गाडी होती. बरोबर. आणि त्यानंतर आजही तुझ्या चिंतामणा कॉलेजच्या इथे त्यावेळी तीच टेस्ट कंटिन्यू राहिली. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मग तो प्रवास कसा झाला तिथे, मग कशा गोष्टी होत गेल्या? हा तर म्हणजे टेस्ट वाईज मी स्वतःच ब्लेंड बनवतो, त्यामुळे तो फोकस, घरी माझ्या मशीन आहेत तिथं तो ब्लेंड बनवणं, तो मिक्स करणं, मग आई बाबांना ते पॅकिंग करणं, म्हणजे इथनं ही जी सुरुवात आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर एवढं फोकस आहे की हे आज जे देणार आहे ते आजचं आज फ्रेशच द्यायचं आहे, उद्या पुन्हा फ्रेश द्यायचं आहे. बरोबर.
आजचं उद्या परवा पुढं द्यायचं नाही. कारण माझं, मी जसं मगाशी म्हणलं तसं माझं हॉटेल मॅनेजमेंट झालंय. बरोबर. आज ज्या गोष्टी मी देतोय ते फ्रेशच द्यायच्यात. सांगलीकरांचा प्रतिसाद मी म्हणलं तसं मगाशी की एवढा मिळाला की मी कधी 10ला संपलं म्हणून जेव्हा बंद करायचो ना, तर मला लिटरली एवढे फोन करून लोक म्हणजे असं हक्कानं, हे काय राव तू बंद केला आम्ही एवढं लांबनं तुझ्याकडे आलो आणि तू बंद केला. म्हणजे ते जे त्यांचं जे होतं ना, पण सुरुवातीला कसं होतं किंवा आजही मी ते ठराविक गोष्ट करून ठेवलेली आहे. तिथपर्यंत झालं की ते संपलं की संपलं. उगीच तो माणूस आलाय म्हणून मी त्याला काय तर करून देणं हे मला आवडत नाही. मग हे जे होत गेलं ना, तसं लोक लवकर पण यायला लागली. अरे हे 10:30 बरोबर बंद होते, म्हणजे 10:30 हा लाईट बंद करतोय आणि ते सरळ बंद करून जातोय. म्हणजे मला ह्याच्या मागे काही अशा गोष्टी आहेत ना, मला थोडासा स्टाफचा पण विचार करावा लागतोय, मला कस्टमरांचा पण विचार करावा लागतोय. कारण त्या टायमिंग मध्ये जर मी स्टाफला सोडलं तर ते पण पुढे जाऊन घरी जाऊन म्हणजे मला सगळ्यांचाच बॅलन्स हा मला करावा लागतो. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून ह्या गोष्टी असं मी एक एक करत गेलो. मग नंतर एक एक गोष्टी अशा चालू झाल्या, म्हणजे लोक रस्त्यावर उभारून कॉफी प्यायला लागली. मग एक दिवस असा आला, ज्या मित्राची जी जागा होती त्याच्या आईनं बघितलं की बाबा हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राबतोय. म्हणजे एक म्हणतात ना, लोकांचा सपोर्ट मिळणं पण किती महत्वाचं असतंय. तर त्याच्या आईनं लिटरली येऊन मला 1 महिन्यानं हातात घराच्या किल्ल्या दिल्या की हे माझं घर मागचं बंद पडलेलं आहे, तू गेट उघड आणि तू लोकांना आत बसायला द्यायला चालू कर. म्हणजे तो जो एक सपोर्ट पण असतोय ना, तो पण खूप मदत असते. असा आत्ताच्या ह्या घडीला असं कोण म्हणत नाही. म्हणजे आमचं भाडं द्या आणि बस, आम्हाला बाकीचं तुम्ही काय करताय काय करत त्याच्याशी आम्हाला काय ह्याच्याशी काय नाही. म्हणजे त्या काकूंनी एवढी मदत अशी केली. मग बसायला चालू झालं. ती वेगळीच थीम मी आणली. मग ती नुसते छोटे छोटे बल लावले. ते एक वेगळीकडेच साईराम कॉफीला हळूहळू 2-3 महिन्यानंतर ते एक वेगळ्या स्टेजला जायला चालू झालं. अजून खूप गर्दी झाली. मग पार्किंगचे प्रॉब्लेम यायला चालू झाले. लोक गाड्या रस्त्यावर जायला चालू झाल्या. पण पोलीस कर्मचाऱ्यांनी मला एवढी मदत केली, म्हणजे पॉलिटिशियन्स असू देत किंवा आत्ताच्या घडीला म्हणजे एखादा पॉलिटिशियन किंवा काय, ह्याचं बंद करा रे, ह्याचं बंद पाडा रे, अशी म्हणणारी भरपूर आहेत. पण त्यातनं मला पॉलिटिशियन लोकांनी खूप सपोर्ट केला. पोलीस अधिकारी लोकांनी मला एवढा सपोर्ट केला की मी त्याचा म्हणजे आजपर्यंत त्यांचा ऋणी आहे की बाबा त्यांच्यामुळं माझं हे पण मागचं चालू राहिले. पण त्यांना पण आपण कधी त्रास होऊ नये म्हणून मी पण काळजी, म्हणजे असं बरेचसे गार्ड वगैरे लावले सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटीसाठी, पार्किंगसाठी वगैरे तिथं माणसं उभा करून तू हे करायचं. अगदी बरोबर. त्यानंतर मग तिथं सुद्धा तर नवीन बिल्डिंग चालू झाली, त्यामुळे तुला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं. मग तू आलास चिंतामणराव कॉलेज वरती कॅन्टीन. आणि तो जो माहोल खरंच तू भारी करून टाकलेला आहे. तिथं कशा तिथं कसला अडचणी किंवा तिथं एक येण्याचा प्रवास तो कसा होता? जवळजवळ महिनाभर तुझं बंद होतं. हा, 1 महिनाभर मी घरी बसून, म्हणजे गाडी लिटरली मी घरीच लावली होती आणि नवीन जागेच्या शोधात होतो. कारण ज्याची जी पहिल्या जागेत ज्याचं केलं होतं त्याची पण काय त्या मित्राची माझ्या चूक नव्हती. कारण त्यानं मला 1 वर्ष फुकट दिला होता, म्हणजे त्यानं माझ्याकडनं 1 रुपये भाडं घेतलं नाही. ह्या आत्ताच्या कलियुगात अशी माणसं भेटणं पण खूप एक गोष्ट सांगू का, तू जसं मगाशी म्हणलास की आई बाबा एक परमेश्वर एक साथ देत असतो कष्टाला. आपण जे कष्ट करत असतो त्याला कुठेतरी ते बघत असतात आणि त्यामुळेच मग हा सपोर्ट मिळत राहतो. मग त्याच्यानंतर बाबांचे अथांग, पुन्हा परत बाबांची साथ. म्हणजे आता दुसरीकडे कुठेतरी जागा पाहिजे, ह्याच्यासाठी लिटरली ती जागा मिळवण्यासाठी, चिंतामण कॉलेजचं कॅन्टीन मिळवण्यासाठी माझ्या बाबाने लिटरली 7-8 जणांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडून मग ती जागा मिळवली. ती मला मिळाली आणि ती ह्याच्या अगोदर जिथं होतो त्याच्यापेक्षा पण मोठी मिळाली. म्हणजे लोकांना म्हणतात ना, अडचणी ज्या येत राहतात ते म्हणजे माझी फक्त आता भांडी तिकडे गेली नाही, ती वाढा लागली. म्हणजे ज्या वेळेला माझी घरात
एवढी भांडी, म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं आता वाढायला लागलं, म्हणजे माझं सामान वाढायला लागलं. मी पहिल्या जागेत फक्त 18 स्टूल, केशरी कलरचे 18 स्टूल घेऊन बसलो होतो. आज ते स्टूल माझे 150 आहेत. वाढत गेलं, वाढ होत गेली. चांगलं म्हणजे देवाची पण साथ आणि बाबांची पण एक ती अथांग प्रयत्न की आता आपल्याला काहीतरी करायचंय, मग ह्याला जाऊन भेट, त्याला जाऊन भेट. म्हणजे हल्ली ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मला बाबांमुळे ते मिळत गेल्या. जर मी एकटा ते प्रयत्न करत असलो असतो ना, तर ते मला अजिबात, म्हणजे मी गेलोच नसतो तिथं. त्याला का जाऊन भेटायचं, त्याला का, म्हणजे असं. पण ते पूर्वीची जी लोक असतात ना, एक सपोर्टिव्ह, जाऊन भेटणं, त्याच्या मागं लागून ते करून घेणं, त्याच्यामुळे मला ती जागा मिळाली. चिंतामणराव कॉलेजचं कॅन्टीन, आता चिंतामणरावचं मी स्वतः स्टुडंट आहे आणि त्यामुळे तिथल्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे ती जागा काय होती आणि तू काय केलंस, तिथं एक पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं काम खरं तर तू केलेलं आहे. आणि सांगलीकरांना एक वेगळं असं ठिकाण की जिथं तू चिल मारू शकतोस, कॉफी घेत घेत तू छान गप्पा मारू शकतोस, इथपर्यंत. आणि एक गोष्ट सांगायची आहे मला, लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत, आजी आजोबा मी तुझ्या कॅफेमध्ये बघितलेलं आहे. लहान पोरं सुद्धा खेळत असताना कोल्ड कॉफी पिलेली बघितलेली आहे. यंग एज म्हणतो, म्हणजे यंगर्स तर टीम खूप असतेच. कॉलेज गोईंग क्राऊड तर तुझ्याकडे खूपच आहे. फॅमिली क्राऊड पण तितकाच आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा बघितलंय की बऱ्याचशा स्टूल्स वरती काही फॅमिलीज गप्पा मारत बसलेले बघितलेलं आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पासून आजी आजोबांच्या पर्यंत हा सगळा एक म्हणतो ना की एज जर विचार केला तर सगळ्या एजची लोक तुझ्याकडे येतात, कॉफी पितात. सो मग इथल्या गोष्टी कशा कशा आणि म्हणतो ना की माहोल क्रिएट करणं, माहोल मध्ये त्या गप्पा असतात आणि कॉफी शिवायच्या गप्पा खरं तर आता असं वाटायला लागलंय की सांगलीकरांच्यासाठी ते असं ठिकाण झालं ना राव की तिथं एक गोष्ट कुठं आहेस म्हणलं की एक वेळ कसं होतं की गणपती मंदिराच्या समोर आहे, मी आता इथे आहे, मी मार्केट आडत आहे. पण आज गप्पा मारण्यासाठी मित्रमैत्रिणींचं एक कुठं आहेस, साईराम. कुठलाही पत्ता विचारावा लागत नाही, काही नाही. गाडी काढली की डायरेक्ट साईराम पाशी येऊन पोचतं आणि तिथं 2-3 तास कसे जाऊन कळत पण नाही. आणि मग तिथं मित्रमैत्रिणी वेगळे वेगळे सुद्धा मित्रमैत्रिणी झालेले मी बघितलेत स्वतः. तर खूपच छान. आणि तो माहोल जो केलेला आहे, छोटे छोटे लाईट्स आहेत, कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी मिळण्याचं ठिकाण. मग तू हळूहळू मग थोडे पदार्थ पण वाढवायला चालू केले. ते काय फिल्टर कॉफी बरोबर काय लागते, तर काय हल्लीच्या लोकांना बन मस्का आवडतोय. बरोबर. तर तो सांगलीत पण बन मस्का मीच घेऊन आलो. बरोबर. करेक्ट करेक्ट. त्याच्या रिलेटेड, कॉफी रिलेटेड गोष्टी कुठल्या राहतात, तर बन मस्का. तर ही सुरुवात करत गेलो. लहान मुलांना पण आवडायला लागलं. आणि जी मी कोल्ड कॉफी बनवतो ना, मी त्याच्यात बर्फ घालत नाही. हो बरोबर. का घालत नाही, तर एवढा विचार केला की एखाद्या लहान मुलाला गार पिला तर त्याला ते बारलं नाही पाहिजे. बर्फाचं पाणी शक्यतो लहान मुलांना बाधते किंवा तर ते बारलं नाही पाहिजे. म्हणजे अशा गोष्टींचा मी डिटेलिंग विचार करून एक एक गोष्टी. बरं, आता लोक येऊन बसायला आले, मग हळूहळू काय व्हायला, लोकांचं बसायचं प्रमाण वाढलं. मग त्याच्याबरोबर मला लोकच म्हणायला लागले की काहीतरी खायला दादा चालू करा, छोटे छोटे. तर मी त्याच्यात पण नवीन प्रकार आणायला चालू केले. कोथिंबीर वडी आणली, कॉर्न समोसा आणला, जो की माझा जोरात कोथिंबीर वडी आणि कॉर्न समोसा जोरात चालतोय. परत माझ्या ह्याच्यात मूग भजी मी चालू केली, काहीतरी वेगळं बाबा. वडापाव कॉमन मी आपलं लोकांना आवडते म्हणून मी चालू ठेवलं. आलू पराठा चालू केला, मिसळ चालू केली. म्हणजे असे छोटेच एक 10 आणले, पण हे आणले. आणि सगळ्यात लोकांना आवडते म्हणजे काय, बाकी कुठेही गेला तरी तुम्हाला एक टाइम लिमिट असते. माझ्या इथे तुम्हाला टाइम लिमिट नाही. बरोबर. तुम्हाला किती वेळ बसायचं तेवढं बसा. मी तुम्हाला उठवायला येत नाही. तुमचे झाले कॉफी पिऊन तुम्ही आता जावा, दुसरं वेटिंग. म्हणजे ऍक्च्युली हे लोकांना ना एक गप्पा मारत बसलेले असतात. मला एवढी लोक म्हणली की आज तुमच्या इथं येऊन आम्हाला एवढी कामं मिळाली, एवढे नवीन मित्र झाले, एवढे बिझनेस मिळाले. बरोबर. हे जे आहे ना, ह्याच्यात मला समाधान आहे की आज माणूस तो येऊन बिनधास्त बसलाय ना, कॉफीचा आस्वाद घेतोय ना, हेच पाहिजे. त्यामुळे ह्या अशा गोष्टी एक एक लहान मुलं आली की बिनधास्त तिथे खेळतात, कॉफी पितात. म्हणजे मला पण ते आवडते. अगदी अगदी. आणि एक गोष्ट आहे, साईरामकडे गेल्यानंतर माहोल तर मी जसं मगाशी सांगितलं की खूप भारी होऊन जातो.
बिझनेस मिळण्याचं ठिकाण सुद्धा तू बोलता बोलता बोललास, आणि हे झालेलं आणि हे गोष्टी बघितलेल्या आहेत. बऱ्याचशा बिझनेस मिटिंग ज्या असतात ना त्या पुण्या मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या कॅफेज मध्ये होतात, पण इथे साईरामकडे अगदी 60-70 रुपये खर्च करून एखादा बिझनेस मिळवून लाखो रुपयांची उलाढाल झालेली मी स्वतः बघितलेलं आहे. बरेचसे इव्हेंट्स मी साईरामच्या चिंतामणच्या कॅन्टीन मध्ये मी स्वतः बरेचसे इव्हेंट्स फायनल केलेले आहेत. आणि खर्च 30 रुपये, 50 रुपये, 60 रुपयाच्या वरती जातच नाही कधी. 2-3 कॉफी जरी घेतलं तरी आता 40 रुपये, 50 रुपये आहे, 50 रुपये. पण ही कॉस्ट खूप सांगलीकरांच्या मानाने खूप ओके आहे. म्हणजे खूप स्वस्त गोष्टी आणि खूप चांगली टेस्ट. परत हा विषय आहे, म्हणजे स्वस्तात सगळीकडे मिळतात गोष्टी, पण ती टेस्ट मिळत नाही. तुमच्याकडे ती टेस्ट पण मिळते कमी रुपयांच्या मध्ये. त्यामुळे ही गोष्ट खूपच छान, खूप भारी. खरं तर साईराम दिवशी गप्पा मारताना खूप बरं वाटलं. आणि साईरामची कॉफी असल्यामुळं ती एक मजा वेगळी होती, कारण म्हणतो ना ती टेस्ट, तो अरोमा आणि कॉफीची ती मज्जा आणि गप्पा. मगाशी म्हणल्यासारखं, जसं एक वेळ रस्त्यावरनं आई बाबा माझे जात होते तेव्हा सगळीजण टोमणे मारायचे. आज तेच आई बाबा जेव्हा रस्त्यावर जातात, तुम्ही साईराम कॉफीचे मालक ना, वा, हे जेव्हा मला आईनं येऊन स्वतः येऊन डोळ्यानं पाणी काढून जेव्हा सांगितलं ना, मी म्हणलं बाकीचं काय पण जाऊ दे, बरोबर, मी आज जिंकलोय. वा. कारण मी ह्याच्या अगोदर जे काही देऊ शकलो नव्हतं ते मी ह्या 2 वर्षात जे आई बाबांना दिलं. म्हणजे आज आई बाबा कुठेही जाताना तुम्ही साईराम कॉफीचे मालक ना, अहो भारी झाले, हो भारी, म्हणजे हे भारी. पण ऍक्च्युली त्याच्या मागचं लोकांना काय वाटते की हा माणूस 2 वर्षात एवढा कसा मोठा झाला किंवा काय, पण त्याच्या अगोदर 15 वर्ष मी काय कष्ट करून आलोय हे कोणाला माहित नसते. आणि ते लोक म्हणजे आपल्यालाच माहित असते की आपण कुठनं हे प्रवास करत इथपर्यंत आलोय. नाही, पण या निमित्तानं, या युट्यूबच्या म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्तानं नक्कीच हे तुझं कष्ट इझी नसतात, तुझे गोष्ट नसतात. खरंच मी म्हणजे हा प्रवास मी बघतोय आणि यांच्या आईबाबाचे कष्ट स्वतः मी बघितलेले आहेत, कारण बाबा पण माझ्या ओळखीचे आहेत. सतत हातात एक पिशवी, काही ना काहीतरी कामात, मी असं हे करायला लागलोय, मी तिकडे तसं करायला लागलोय, मी ह्या गोष्टी करायला लागलोय. म्हणजे हे सांगणं जे आहे, ते तळमळ जी आहे ना, ती खूप महत्वाची असते साईराम. आणि मी आज तुझ्या बाबांना, आईला किंवा तुझ्या मिसेसला सुद्धा बघतो ना तिथं कष्ट करत असताना, खरंच खूप बरं वाटतं की फॅमिली एका आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी एक धडपडतीये, काही ना काहीतरी गोष्टी करते. मग तिथं झाडे लावताना सुद्धा त्यांच्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत, वेगवेगळे प्लांट्स लावताना. त्याचबरोबर ते विटांचं पावसात पाणी साठवतो, विटा स्वतः बघितलं. तुझे बाबा त्या विटा आणि ह्या गोष्टी करत होते. आणि ही खरंच खूप महत्वाची मोठी गोष्ट आहे की कुठंतरी हा सपोर्ट असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी असे सपोर्ट असतात त्यावेळी नक्कीच गोष्टी चांगल्या होतात. नक्कीच खूप छान. एक गोष्ट आहे माझ्या पॉडकास्ट मध्ये, जसं आपण पूर्वी पत्र लिहायचो, बरोबर, की सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, आणि एखादी गोष्ट सांगत असतो, काही सुखदुःखाच्या गोष्टी सांगत असतो आपण पत्राच्या द्वारे. बरोबर. तर तुलाच असं, आता हे खरं तर बॉम्ब आहे हा तुझ्यासाठी. खरं तर हे तुला मी आधी सांगितलं नव्हतं मुद्दामूनच, कारण मला ते तुझ्या मनातल्या गोष्टी येणं अपेक्षित होतं. बरोबर. तर तू आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना जे हे पॉडकास्ट बघतात त्यांना तुला एक पत्राच्या द्वारे काही गोष्टी सांगायच्या आहेत, की तुझे कष्ट आणि आजपर्यंत तू इथपर्यंत पोहोचलेला आहेस. सो इकडे बघून तू सगळ्या आमच्या रसिकांना तुझं हे पत्र, तुझ्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या काय सांगशील? सांगलीकरांची साथ तर माझ्यासाठी म्हणजे खूप मोलाची आहे. त्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यांच्यामुळं, माझ्या खास करून बाबांमुळं मी आज ह्या स्टेजला उभा आहे. आणि इथनं पुढंही तुमच्यासाठी मी खूप काही करू इच्छितो आणि अजून काही काही चांगल्या गोष्टी मी आणणार आहे सांगलीकरांसाठी. तर तुमची साथ ही मला अशीच कायमस्वरूपी राहू दे अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. टाक ताजा कलम, नेहमीच तो माझ्याकडे असतो. आणि कारण पत्राच्या शेवटी ताजा कलम लिहिल्याशिवाय ते पत्र पूर्ण झाल्याचं वाटतच नाही. सो नक्कीच साईरामकडे आजपर्यंत जर तुम्ही कधी गेला नसाल, असं वाटत नाही कोणी गेलं नसेल, सगळीच जण तिथे जातात, पण नक्की तिथे जा, त्या कॉफीचा आस्वाद घ्या. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती कॉफी पीत असताना एक 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 शेवटचा प्रश्न विचारतो, ती फिल्टर कॉफी पीत असताना असं काही वेगळ्या गोष्टी करायच्या असतात का? काय सांगशील त्या संदर्भात? ऍक्च्युली सांगायचं म्हणजे
पूर्वी आपले आजी आजोबा हम्म. जेव्हा चहा प्यायचे किंवा हम्म. कॉफी प्यायचे हम्म. तेव्हा स्लर करायचे. स्लर म्हणजे काय, असं सूर सुरू करून हा, प्यायचे. हा, त्याच्या बरोबर. मागे काहीतरी कारण होतं. हो 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 हो. आणि मी असं सांगेन की जेव्हा तुम्ही फिल्टर कॉफी माझी पिताना हम्म. तेव्हा तुम्ही प्रॉपर वर खाली मिक्स करा. Mix करा, बरोबर. कप मधनं प्या किंवा वाटीतनं प्या, हम्म. पण ती पिताना तुम्ही स्लर करा, वरती टाळूला लावा आणि ती हलकी जिभेवर रेंगाळा. हम्म. ऍक्च्युली त्या कॉफीचा अजून तुम्हाला ते- चांगला स्वाद तुम्हाला मिळेल. हो, हो. आणि काय फ्लेवर आहे, हा, कॉफी कशी लागली पाहिजे. हा. तुम्हाला कॉफी ही कडूच लागली पाहिजे. बरोबर. हो. मी तुम्हाला अजून सांगतो, कॉफी ही कडूच लागली पाहिजे, तरच त्या कॉफीमध्ये मजा आहे. मज्जा. Correct. आणि ती तुम्हाला तशी तुम्ही जर पिला ना, तर त्याची टेस्ट तुम्हाला अजून कळेल की हा अरे हे ऍक्च्युली असं आहे. Yes. ऍक्च्युली ते ब्रिटिश लोकांनी ना हम्म. हे काय असं सुरसुर करून पिताय म्हणून ते आपल्याला बंद, म्हणजे हम्म, हम्म. आपण काय एक manners वगैरे मॅनर्स आपण वगैरे सांगतो असं म्हणतात ना, तसं करून ते बंद करायला लावलं होतं. पण ऍक्च्युली प्यायची पद्धत ही तशीच आहे. वा. सुरके पिओ जे म्हणतात ना, हा, हा, तीच पद्धत आहे. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. आणि त्यामुळे नक्कीच नवीन चांगले फ्लेवर तुम्हाला नक्की त्याचे बघायला मिळणार आहेत, त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच साईराम. खूप छान गप्पा आपल्या रंगलेल्या आहेत आणि खरंच हे सांगलीकरांच्या पर्यंत पोहोचेल की बाबा किती कष्टातून तू आज नक्की. इथपर्यंत आलेला आहे. खरं तर तुझ्याकडे फ्रँचायझी मागणाऱ्यांची रांग लागली असणार आहे, नक्कीच मला माहिती आहे. आणि ती रांग अगदी चिंतावण पासून तुझ्या म्हणजे तेथून पासून कुठपर्यंत पोहोचलेलं असणार आहे हे पण मला माहिती आहे. पण नक्कीच तुझी प्रगती चांगली हो, याच्या पुढेही चांगल्या चांगल्या गोष्टी घडत हीच ईश्वरची आणि प्रार्थना करतो. आणि खरंच तुझे कष्ट याच्या मागे भरपूर आहेत आणि ते असेच तू नक्की. कष्ट करत राहावेस. सांगलीकरांना एक नवीन टेस्ट तू अजूनही काही जर डोक्यात असेल तर नक्कीच आमच्या समोर आण. नक्की. नक्की सांगलीकर या प्रयत्नांना नक्कीच तुझ्या पाठीशी असतील नक्की. सो थँक्यू व्हेरी मच साईराम. खूप भारी वाटलं. नक्की. आणि याच्यानंतर काय असणार आहे तर मी साईरामचीच पुन्हा एकदा कॉफी घेणार आहे मस्तपैकी आणि कॅमेराच्या मागच्या गोष्टी आहेत त्या गप्पा नक्कीच चालू होतील. थँक्यू व्हेरी मच. पॉडकास्ट नक्की बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, जेणेकरून ही सगळी जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच.